नमस्कार. आपण डिफरन्शिएशन हा चॅप्टर घेत आहोत. डिफरन्शिएशन मधील डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन हा टॉपिक आपला सुरू आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण पॅरामेट्रिक फंक्शन नंतर पॅरामेट्रिक फंक्शनचा थेरम आणि पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा ते आपण घेतलं होतं. ठीक आहे, त्याच्यावर काही सिंपल एक्झाम्पल्स आपण घेतले होते. म्हणजेच आपल्याला dy अपॉन dx त्याच्यामध्ये आपण कसा काढणार होतो, तर dy अपॉन dt अपॉन dx अपॉन dt. आता आपण जो डेरिव्हेटिव्ह घेणार आहे एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू दुसऱ्या अनदर फंक्शन सोबत घेणार. ठीक आहे, काही थोडेसे मोठे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत आता. ठीक आहे, त्यातलं नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ. इफ u इक्वल्स टू गिवन इफ u इक्वल्स टू e raised to log of cos of 4x and v equals to e raised to log of sin of 4x. Then show that dv upon du, then show that dv upon du equals to minus u upon v, हे आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, आता बघा u इक्वल्स टू काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला. स्टार्ट करू आपण एक्झाम्पल. लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं होतं, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू दिलेली होती. एक्स आणि वाय फंक्शन एखाद्या पॅरामीटर मध्ये दिलेले होते. आता इथे त्यांनी फंक्शन दिल्या, म्हणजे आपल्याला जो u जे फंक्शन दिले आणि v फंक्शन दिलेलं आहे ते दोघंही एक्स मध्ये आहेत. ठीक आहे, म्हणजे इथं एक्स हा पॅरामीटर झाला, ध्यान ठेवा. आता एक्स हा पॅरामीटर झाला, यू आणि व्ही व्हेरिएबल फंक्शन झाले जे डिपेंड आहे एक्स वर. मग आपण जे आपल्याला दिलं u इक्वल्स टू दिलेलं आहे, u इक्वल्स टू ई रेस टू लॉग ऑफ कॉस ऑफ 4x. ठीक आहे, आता बघा हे बरंच खूपच वेळ आलेला आहे. ई रेस टू लॉग, मी काय म्हटलं होतं, ई रेस टू लॉगची जी काही किंमत असेल ती काय असेल, ही एवढी किंमत येईल तुमची. म्हणजेच जर याला सॉल्व्ह करायचं म्हटलं आपण तर ई हा इकडे येईल. ठीक आहे, इकडचा एक्सपोनेन्शियलचा बेस तिकडे लॉगचा बेस होईल. म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शनचं कन्व्हर्शन लॉगरिथमिक फंक्शनमध्ये होतं. म्हणजेच लॉग ऑफ यू इक्वल्स टू लॉग ऑफ कॉस ऑफ 4x. दोघं साईडचा लॉग कॅन्सल, म्हणजेच काय झालं तर u इक्वल्स टू, किंवा कम्पेअर केल्यामुळे u ची किंमत काय येईल तर कॉस ऑफ 4x, u ची किंमत झाली कॉस ऑफ 4x. ठीक आहे, नंतर v काय दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, आपण अगोदर du अपॉन dx आपण काढून घेऊ. तर du अपॉन dx, ठीक आहे, du अपॉन dx काय येईल तर कॉस ऑफ 4x चा आपल्याला घ्यायचा आहे. तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर मायनस साइन, आणि जो अँगल दिलाय 4x दिलेला आहे 4x, नंतर डी बाय डी एक्स ऑफ 4x घ्यावं लागेल. ठीक आहे, हे कंपोजिट फंक्शन आलं. ठीक आहे, एक्सच्या जागी 4x आलेला, म्हणजे du अपॉन dx किंमत काय आली du अपॉन dx ची तर मायनस 4x चा डेरिव्हेटिव्ह किती येईल तर तो 4 येईल, म्हणून 4 आणि साइन 4x ही झाली इक्वेशन नंबर फर्स्ट. सॉरी, अजून याला जर चेंज करायचं म्हटलं तर du अपॉन dx काय येईल, du अपॉन dx काय होईल तर ते आपण नंतर काढू, अगोदर हा काढून घेऊ आपण. ठीक आहे, v ची किंमत. तर v इक्वल्स टू काय दिलेलं आहे तर v इक्वल्स टू ई रेस टू लॉग ऑफ साइन ऑफ 4x दिलेलं आपल्याला. बरोबर, हेही तसंच होईल, हा इकडे येऊन जाईल लॉग ऑफ v आणि हा इकडून जाईल लॉग ऑफ साइन ऑफ 4x होऊन जाईल. ठीक आहे, v इक्वल्स टू कम्पेअर केल्यामुळे काय होईल तर v ची किंमत काय असेल साइन 4x
आणि आता आपण डेरिव्हेटिव्ह डी व्ही अपॉन डी एक्स. सेम ज्याप्रमाणे कॉस ऑफ 4x चा डेरिव्हेटिव्ह घेतला तसा साइन ऑफ 4x चा पण घ्या. साइनचा डेरिव्हेटिव्ह तो कॉस ऑफ 4x आणि डी बाय डी एक्स ऑफ काय घ्यावं लागेल तर 4x चा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आता पुन्हा 4x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल तर 4 येईल, म्हणजे डी व्ही अपॉन डी एक्स. त्याची किंमत किती येईल तर 4 बाहेर आला, 4 इंटू कॉस ऑफ 4x. ठीक आहे. आता ही झाली तुमची इक्वेशन नंबर सेकंड. ठीक आहे. आपल्याला काय म्हटलं त्यांनी, देन शो दॅट डी व्ही अपॉन डी यू. आपल्याला काढायचा आहे डी व्ही अपॉन डी यू काढायचा आहे. तर डी व्ही अपॉन हा डी यू आपल्याला एवढा काढायचा आहे. मग आता डी व्ही अपॉन डी यूला ॲडजस्ट करा. डी व्ही जो घेतला जाईल, व्हीचा डेरिव्हेटिव्ह तो विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला जाईल, म्हणजे डी व्ही अपॉन डी एक्स हा असा येईल, आणि डिवाइडला डी यू अपॉन डी एक्स घ्यावं लागेल. ठीक आहे. तर डी व्ही अपॉन डी यू काय येईल किंमत तर डी व्ही अपॉन डी एक्स किती आला आहे तर तो आलेला आहे 4 कॉस ऑफ 4x, आणि डी यू अपॉन डी एक्स किती आला आहे -4 साइन ऑफ 4x. 4 गेट कॅन्सल, तर डी व्ही अपॉन डी यू इक्वल्स टू किती येईल किंमत मायनस साइन. हा जो कॉस ऑफ 4x आहे, कॉस ऑफ 4x म्हटलं म्हणजे काय तर ही u ची किंमत, u इक्वल्स टू कॉस ऑफ 4x म्हणजे हा झाला u अपॉन साइन ऑफ 4x म्हणजे ही v ची किंमत आपण इथं काढलेली आहे. तर साइन ऑफ 4x ला आपण लिहिणार v. तर डी व्ही अपॉन डी यू ची किंमत किती आली -u अपॉन v. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण अजून. if x equals to if x equals to a into t minus 1 upon t and y equals to a into t plus 1 upon t, then show that dy upon dx equals to x upon y आपल्याला दाखवायचं. ठीक आहे. आता बघा हे थोडं वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल आहे. आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेण्याच्या अगोदर दोघांमध्ये बघा बऱ्याचशा कॉमन टर्म्स आहे. इकडे टी मायनस 1 अपॉन टी एक्स दिलेला आहे, तिकडे काय दिलं होतं टी प्लस 1 अपॉन टी दिलेला आहे, म्हणजे फक्त मायनस साईनचा फरक आहे त्यांच्यामध्ये. त्या अगोदर आपण यांचा स्क्वेअरिंग करून वगैरे सिम्प्लिफाय करू, म्हणजे तो टी आपण काढू शकतो, तो टी निघून जाईल. बघा कसा निघेल तर एक्स इक्वल्स टू जे काही दिलंय तर मी काय नाही त्याला याला काय लिहिणार मी एक्स अपॉन ए, तो ए इकडे आला तर टी -1 अपॉन टी त्याची किंमत झाली. स्क्वेअरिंग जर मी केलं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, ठीक आहे, ते तर काय होईल एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इक्वल्स टू टी -1 अपॉन टी ब्रॅकेट स्क्वेअर तो होऊन जाईल. आता एवढं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, ठीक आहे, टी -1 अपॉन टी म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर यूज करा, तर तो पहिला टी स्क्वेअर होऊन जाईल, मायनस ट्वाइस ऑफ ए बी 2 इंटू टी इंटू 1 अपॉन टी त्याची किंमत 1 येईल. ठीक आहे, आणि प्लस 1 अपॉन टी त्याचा स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन टी स्क्वेअर हा झाला एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इक्वल्स टू त्याची किंमत काढली आपण. ठीक आहे. सिमिलरली वायची जी किंमत दिली मी वायला काय लिहू शकतो तर वाय अपॉन ए, तो ए इकडे घेऊन टाकला, टी प्लस 1 अपॉन टी. ठीक आहे. यालाही स्क्वेअरिंग करणार बघू साईडला स्क्वेअरिंग, तर काय होईल वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इक्वल्स टू टी प्लस 1 अपॉन टी ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इक्वल्स टू टी प्लस 1 अपॉन टी म्हणजे हा झाला टी स्क्वेअर प्लस
टू इंटू टी इंटू 1/2 त्याची किंमत ही येऊन जाईल तुमची. ठीक आहे, हा टी तुमचा आणि तो नंतर तिकडनं 1/टी त्याची किंमत 1च येते, इकडे लिहिलेली नाही आपण त्याला. ठीक आहे, आणि प्लस 1/t². इक्वेशन नंबर सेकंड. आता बघा दोघांमध्ये फरक काय, फक्त हा -2 आणि हा -2, सॉरी +2. जर आपण दोघांना जर ऍड केलं तर काय होईल, हा -2 आणि +2 कॅन्सल होईल. पण जर आपण एक इक्वेशन जर मायनस केली दोघांपैकी, तर हा t² पण निघून जाईल आणि 1/t² पण निघून जाईल. म्हणजे आपला जो डेरिव्हेटिव्ह तो x/y मध्येच येईल. म्हणजेच मी काय आणेल, इक्वेशन 1, ठीक आहे, मायनस इक्वेशन 2 आपण करून बघू. तर इक्वेशन 1 ची LHS काय आहे, तर x² आणि मायनस इक्वेशन 2 ची LHS काय आहे, तर y² इक्वल्स टू इक्वेशन 1 ची RHS लिहा, तर ती आहे t² -2 आणि प्लस 1/t² मायनस इक्वेशन 2 ची RHS प्रत्येक टर्म मायनस करा, म्हणजे t² प्लस आहे तर मायनस झाला, 2 -2 होऊन जाईल आणि तो पण -1/t² होऊन जाईल. हा -1/t² आणि हा -1/t² कॅन्सल, हा t² आणि हा -t² कॅन्सल. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे हा झाला x² -y² इक्वल्स टू, म्हणजे हा इकडे a² आणि हा -2 -2 -4. हा पण इथं लिहायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे, हा इकडे लिहून टाका, a² इकडे आला. ठीक आहे, ही इक्वेशन आपल्याला भेटली. आता x² -y² इक्वल्स टू -4a². ठीक आहे, आपण याला काय करू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण आपल्याला dy/dx काढायचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होईल, dy मायनस साईन आहे मध्ये इथं. ठीक आहे, तर पहिले x² चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, तर 2x येऊन जाईल. ठीक आहे, मायनस y² चा डेरिव्हेटिव्ह. आता बघा इथं x² चा डेरिव्हेटिव्ह 2x आला. ठीक आहे, तर पॉवरचा डेरिव्हेटिव्ह 2x झाला, त्या x चा डेरिव्हेटिव्ह 1 आला. तसंच y चा तर 2y डेरिव्हेटिव्ह आला आणि त्या y चा डेरिव्हेटिव्ह बाकी राहील, तर dy/dx आणि इक्वल्स टू -4a². काय -4a² काय, तर तो कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल. आता dy/dx आपण काढून पहा. dy/dx हा इकडे साईडला घेतो मी. ठीक आहे, मायनस येते प्लस होऊन जाईल, इक्वल्स टू +2y इक्वल्स टू 2x झाला. मग याच्यावरून dy/dx ची किंमत काढा. dy/dx इक्वल्स टू, हा 2y इकडे येईल, डिवाइडला जाईल, म्हणजे 2x/2y. 2 गेट कॅन्सल. काय दाखवायचं होतं आपल्याला, dy/dx इक्वल्स टू x/y आपल्याला दाखवायचं होतं. हे आपल्याला प्रूव्ह करायचं, हेन्स प्रूव्ड. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल अजून घेऊ आपण. ठीक आहे, differentiate 5 raised to x, differentiate 5 raised to x with respect to log of x to the base 5, log of x to the base 5. ठीक आहे, काय म्हटलं त्यांनी, 5 raised to x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू लॉग ऑफ x टू द बेस 5. विथ रिस्पेक्ट टू म्हटलं म्हणजे तो डेरिव्हेटिव्ह तो डिवाइडला असेल, तो डिनॉमिनेटरला असेल. म्हणजे 5 raised to x ला तुम्ही काय म्हणणार, तर 5 raised to x ला आपण u मानणार अगोदर, तर u इक्वल्स टू झाला 5 raised to x. ठीक आहे, आणि v ला आपण मानू log of x to the base 5. डेरिव्हेटिव्ह कोणाचा म्हटलाय, 5 raised to x चा, म्हणजे d/dx असं येईल, ते d/5 raised to x अपॉन d of log of x to the base 5 असं ते असेल. ठीक आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल 5 raised to x चा
आणि नंतर त्याला विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह असेल लॉग ऑफ एक्स टू द बेस 5चा. मग आपण डी यू अपॉन डी एक्स अगोदर काढून घेऊ. तर डी यू अपॉन डी एक्स 5 रेस टू एक्स एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे ए रेस टू एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तर ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए असतो. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह झाला 5 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 5. ठीक आहे. सेम डी व्ही अपॉन डी एक्स आपल्याला घ्यावं लागेल. ठीक आहे. आता बघा हा लॉग ऑफ एक्स टू द बेस 5 आहे, आर्टिफिशियल आहे लॉग, म्हणजे तर नॅचरल लॉगमध्ये कन्वर्ट करा, म्हणजे चेंज ऑफ बेस लॉग घ्या, तर लॉग ऑफ एक्स अपॉन तो लिहिला जाईल लॉग ऑफ 5. दोघांचा बेस काय नॅचरल आहे. ठीक आहे. तर डी व्ही अपॉन डी एक्स खाईल याच्यावरनं, डी व्ही अपॉन डी एक्स म्हणजेच 1 अपॉन लॉग ऑफ 5 ॲज इट इज. ठीक आहे. तो कॉन्स्टंट आहे आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तो 1 अपॉन एक्स असतो. हे आपलं आलं. ठीक आहे. आता आपल्याला करायचं आहे डी यू अपॉन डी एक्स. ठीक आहे. दॅट मीन्स डी यू अपॉन डी व्ही आपल्याला काढायचं आहे. तर डी यू अपॉन डी एक्स घ्यावं लागेल आणि अपॉन डी व्ही अपॉन डी एक्स आपल्याला घ्यावं लागेल. ठीक आहे. तर डी यू अपॉन डी एक्स किती, 5 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 5 आणि डी व्ही अपॉन डी एक्स काय, तर तो आहे 1 अपॉन लॉग ऑफ 5 आणि 1 अपॉन एक्स इकडे, म्हणजे 1 अपॉन मध्ये. ठीक आहे. तर डिनॉमिनेटर वर चालला जाईल मल्टिप्लायला, म्हणजे एक्स 5 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 5 आणि लॉग ऑफ 5 मल्टिप्लायला, म्हणजे लॉग ऑफ 5 ब्रॅकेट स्क्वेअर. हे तुमचा आन्सर असेल डी यू अपॉन डी व्ही. ठीक आहे. फंक्शनचाही डेरिव्हेटिव्ह घेताना फंक्शन दिलेले असतील. ठीक आहे. यू व्ही फंक्शन ते तुम्हाला म्हणणार नाही, किंवा एक्स वाय आणि फंक्शन दिलेले नसणार, तर यू आणि व्ही फॉर्ममध्ये आपण ते घेऊन टाकायचं, त्यांना यू आणि व्ही कन्सिडर करायचं आणि त्यांचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊन पहा. इफ एक्स इक्वल्स टू e raised to sin 3t x equals to e raised to sin 3t and y equals to e raised to cos 3t. Then show that dy upon dx equals to minus y into log x upon x into log y. ठीक आहे. तर आपल्याला dy upon dx काढायचा आहे, तेवढं समजून घ्या. ठीक आहे. शो दॅटचा आपण नंतर बघू. तर dy upon dx म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आणि डिवाइडला x चा डेरिव्हेटिव्ह, ध्यान ठेवा. dy upon dx म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह, त्याला डिवाइडला x चा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. तर x काय दिला आपल्याला, x इक्वल्स टू दिलेला आहे e रेस टू sin 3t. आता बघा, जे शो दॅट करायचं आपल्याला लॉग ऑफ एक्स आलेला आहे. ठीक आहे. आणि आपण जो डेरिव्हेटिव्ह घेणार, जर एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्सपोनेन्शियल फंक्शन ई आलेला आहे, ठीक आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह लॉग मध्ये येणार, तर याला आपण असं लिहू शकतो, हा ई इकडे चालला जाईल, तो ई तिकडे जाईल, म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शनचं कन्व्हर्शन लॉगरिथमिक फंक्शन मध्ये येईल, म्हणजे लॉग ऑफ एक्स आणि इक्वल्स टू साइन 3t, त्याची किंमत येऊन जाईल साइन 3t. आता लॉग ऑफ एक्स इक्वल्स टू साइन 3t त्याची किंमत आली. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, डी बाय डी टी. ध्यान ठेवा,
डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्यावं लागेल. तर पॅरामीटर टी आहे. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू म्हणजे डी बाय डी टी ऑफ लॉग एक्स इक्वल्स टू डी बाय डी टी ऑफ साइन 3t. आता डी बाय डी टी ऑफ लॉग एक्स, तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 मध्ये येतो 1/x. आता ध्यान ठेवा इथं डी बाय डी टी दिलाय, टी व्हॅरिएबल आहे, टी विथ रिस्पेक्ट टू टी आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय आणि इथं हा एक्स आहे. इथं जर टी असता लॉग ऑफ टी तर फक्त उत्तर 1/t असतं. पण इथं विथ रिस्पेक्ट टू घेतो आपण टी आणि कोणाचा घेतोय एक्सचा घेतो, मग एक्सचाही डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. तर एक्स डी एक्स अपॉन डी टी इक्वल्स टू डी बाय डी टी ऑफ साइन 3t. साइन 3tचा डेरिव्हेटिव्ह, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय तो तर कॉस 3t. ठीक आहे. हा झाला साइन 3tचा. 3tचा डेरिव्हेटिव्ह येईल तर 3, तो ते 3 पुढे लिहिला असेल. ठीक आहे. तर dx अपॉन dt किती आला तर dx अपॉन dt त्याची किंमत काय येईल तर x मल्टिप्लाय लागून जाईल म्हणजे 3x इंटू कॉस 3t. 3x इंटू कॉस 3t ही झाली तुमची इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे. आता आपण y ची किंमत, y काय दिला आपल्याला, y इक्वल्स टू दिलेला आहे e रेस टू कॉस 3t. पुन्हा तेच हा इकडे घेऊन टाका म्हणजेच लॉग ऑफ e इक्वल्स टू कॉस 3t आणि सॉरी लॉग ऑफ y ला, ठीक आहे, बेस त्याचा e असेल. याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे डी बाय डी टी ऑफ लॉग ऑफ y इक्वल्स टू डी बाय डी टी ऑफ कॉस ऑफ 3t. लॉग ऑफ y चा डेरिव्हेटिव्ह 1/y इंटू डी वाय अपॉन डी टी विथ रिस्पेक्ट टू टी घेतो आपण, ध्यान ठेवा. कॉस 3चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 3t, कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन 3t आणि 3tचा डेरिव्हेटिव्ह येईल 3 मायनस 3 साइन 3t डेरिव्हेटिव्ह आला. तर डी वाय अपॉन डी टी किती येईल तर डी वाय अपॉन डी टी तो y तिकडे मल्टिप्लाय येईल म्हणजे मायनस 3y इंटू साइन 3t ही झाली इक्वेशन नंबर सेकंड. ठीक आहे. आता आपल्याला कळायचं डी वाय अपॉन डी एक्स. डी वाय अपॉन डी एक्स काय असेल, डी वाय अपॉन डी एक्स ची किंमत काय येईल तर डी वाय अपॉन डी टी अपॉन डी एक्स अपॉन डी टी. वायचा डेरिव्हेटिव्ह डिवाइडला एक्सचा डेरिव्हेटिव्ह. मग आता डी वाय अपॉन डी टी किती आहे तर मायनस 3y साइन 3t आणि अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह 3x इंटू कॉस 3t. ठीक आहे. 3 3 गेट कॅन्सल. आता काय होईल मायनस वाय साइन 3t. साइन 3 ची किंमत बघा काय ही तर आपण काढली. साइन 3t ची किंमत आहे लॉग ऑफ एक्स म्हणजे मायनस वाय इंटू लॉग ऑफ एक्स अपॉन एक्स इंटू कॉस 3t. तर कॉस 3t ची किंमत इथं काढलेली आपण सुरुवातीलाच, ती आहे लॉग ऑफ वाय. ठीक आहे. हेच आपल्याला दाखवायचं होतं डी वाय अपॉन डी एक्स. ठीक आहे. अशा प्रकारे एक्झाम्पल फंक्शन्स लागू तेवढे येतील, त्यांचा डेरिव्हेटिव्ह आपण असंच घेणार आहेत. ठीक आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन या टॉपिकवरचे एक्झाम्पल्स आपण बरेच घेतलेले आहेत. जे काही अडचणी येतील ते मला विचारून घ्या, आपण ते सॉल्व्ह करून टाकले जातील व्हिडिओ वगैरे, किंवा तुम्हाला एखाद्या पेपरवर सॉल्व्ह करून देईल. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लास्ट टॉपिक ह्या चॅप्टरमधला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा त्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण जो घेणार आहोत. ठीक आहे.